आणि हा जो फेट लाईन असते याला पॅरलल, त्याच्यामुळे काय आपल्याला कळतं, म्हणजे ती काय डिसाईड करते? फेट लाईनमध्ये ओव्हरऑल आपलं लाईफ कसं जाणार आहे त्याच्यामध्ये नुसतं खूप लोक मनी लाईन असं म्हणतात, पण मनी लाईन असं नाही, ती फेट लाईन आहे तुमची. त्याच्यामध्ये तुमचं ओव्हरऑल भाग्य दिसत असतं. आणि काही लोकांच्या हातामध्ये डबल फेट लाईन असतात. हो. तर ते डबल फेट लाईन हा प्रकार काय असतो, तर त्याच्यामध्ये एक लाईन जी आहे ती मेन लाईन असते फेट लाईनची, आणि दुसरी एक लाईन त्यांच्या हातावरती येत असते साधारणतः चंद्राच्या माउंटच्या खालून. आणि ती लाईन जी असते ती साधारणतः फेमस व्यक्तींच्या हातावर जास्त असते. म्हणजे पब्लिक रिलेटेड त्यांचं काही कार्य असेल अशा लोकांना ही सेकंड लाईन जास्त असते. म्हणजे त्याप्रमाणे त्यांचं आल्यावरती मला कळतं की साधारणतः ही व्यक्ती लोकांच्याच सानिध्यात आहे. पण कधी कधी असं होतं की नॉट नेसेसरी की तो खूप सेलिब्रिटी असतो, कधी तो मार्केटिंग फील्डमध्ये पण असू शकतो आणि त्याचा अनेक लोकांशी संपर्क येत असतो, किंवा तो टीचिंग लाईनमध्ये असून तो अनेक स्टुडंटशी संपर्क येत असतो. सो दॅट काइंड ऑफ थिंग कॅन ऑल्सो हॅपन. म्हणजे तुम्ही एक सिंगल लाईनवरती सगळं काही कन्क्ल्युजन नाही करू शकत. यू हॅव टू जस्ट सी द हँड प्रॉपरली. सगळं बघावं लागतं. काही सिक्स सेन्सने पण काही गोष्टी सुचतात, त्याप्रमाणे होत असतं. आणि मग आता तुम्ही हेडलाईनबद्दल सांगा. हेडलाईन आहे, त्या हेडलाईनप्रमाणे आपली हुशारी कळते, त्याचा नेचर कळतो. तो जिद्दी आहे का, तो त्याचं विल पॉवर स्ट्रॉंग आहे का, तो खर्चिक आहे का, इम्पल्सिव्ह ट्रेनिंग इम्पल्सिव्ह त्याचं बाईंग होत आहे का, त्याला अँझायटी लेवल जास्त आहे का, आणि त्याचं शिक्षणात ब्रेक आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात कळतात. आणि काही जणांचा हात असा असतो की त्यांना मी डायरेक्टच सांगतो की बाबा तू एक्स्ट्रीमली ब्रिलियंट आहेस आणि तू शिक्षण खूप छान झालं असेल ना तुझं, कारण त्यांच्या लाईन त्याप्रमाणे दिसत असतात. काही लोकांच्या हातात अशा लाईन असतात की जे मोडी स्वभावाचे असतात, आणि त्यांना मी सांगतो की खूप हुशार आहे पण मेहनत केली असेल तर चांगलं शिक्षण होणार किंवा झालं असेल, नाहीतर नाही. आणि त्याच्यामध्ये काही लोकांचा मूड लागलेला असतो तर छान शिक्षण झालेलं असतं, आणि काही लोकांचं नसतं लागतं नाही पण होत. म्हणजे माझ्याकडे अशी एक केस आली होती की ज्याच्यामध्ये दॅट पर्सन वॉज एक्स्ट्रीमली ब्रिलियंट. म्हणजे त्यांनी जर काय आयुष्यात करायचं म्हटलं असतं ना तर त्याला कुठलाही कोर्स करायला कठीण नसतं, पण इतकं ज्याकडे हुशारी होती. पण ही वॉज 10th पास. हो. आणि तो मला बोलला की येस सर, ॲक्च्युली मला 10thला पण खूप छान पर्सेंटेज मिळाले, पण त्यानंतर सम मला वाटलंच नाही शिकावं असं. आणि मला असं वाटतं की आयुष्यात फक्त बिझनेस करायचं आहे, आणि मी बिझनेसमध्ये कधीच सक्सेस नाही होऊ शकलो. आणि आय जस्ट ड्रॉप्ड आउट फ्रॉम द स्टडीज. आणि आज अशी कंडिशन आहे की तो रिक्षा ड्रायव्हर आहे. बापरे. म्हणजे असेही लोक करणारे असतात. मग ते आपल्याला कळतं की हा एक्झॅक्टली काय करणार. खूप पेरेंटला ही चिंता असते की बाबा माझी मुलं काय करणार आहे. हो, तेच मुख्य म्हणजे मुलांना स्वतःच्या करिअरची आणि शिक्षणाची पण असते की मला बिझनेस करायचा, नोकरी करायची, स्वतःचं सुरू करायचं काहीतरी, आणि आई वडिलांना पण असते आपल्या मुलांनी काय करायचं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की कुठलाही ग्रहदोष असतात किंवा तुमच्या लाईन्समध्ये जे काही दोष असतात त्याला सोल्युशन म्हणजे मी तर मंत्र देतो. याचं कारण असं की बेसिकली मंत्र म्हटलं तर यंग मुलांना असं खूप लोकांना, सगळे नाही परंतु काही मुलांना असं वाटतं की काय मंत्र, परंतु मंत्रात जी पॉवर आहे ती कशामध्येच नाही. ह्याचं कारण असं की प्रत्येक मंत्र ही व्हायब्रेशन्स आहेत, आणि आपले जे काही बिघाड आहेत ना हे खराब व्हायब्रेशनमुळे आहेत. दिस युनिवर्स इज अ एंटायर व्हायब्रेशन अँड वी आर पार्ट ऑफ दॅट व्हायब्रेशन. आपण या अख्ख्या युनिवर्सचं एक व्हायब्रेशनचा एक पार्ट आहोत. आणि ह्या व्हायब्रेशनमध्ये ज्या गडबडी होतात ना, त्या व्हायब्रेशनच्या गडबडी, ज्या फ्रिक्वेन्सीज आपल्या निघतात. आपण खूप वेळा असं बघतो की आपण एखाद्या व्यक्तीशी बोलायला गेलं की ती व्यक्ती आपल्याला अवॉइड करते, किंवा एखादी व्यक्ती अननेसेसरी खूप जास्त पॉप्युलर व्हायला लागते, त्याला सगळे लोक खूप लाईक करतात. तो किती ॲरोगंट असतो तरी लोक त्याला खूप लाईक करत असतात. तर ते का होत असतं, कारण आपल्या शरीरातून ज्या फ्रिक्वेन्सीज निघतात ना त्याप्रमाणे समोरचे रिॲक्शन आपल्याशी होत असतात. तशाच आपल्या फ्रिक्वेन्सीजमुळे ग्रहांचे रिॲक्शन आपल्याशी होतात. आणि म्हणून मंत्रामध्ये काय आहे, जसं की आपण जर का सायंटिफिकली, म्हणजे आजकालची यंग मुलांना सगळं सायंटिफिकली हवं असतं, तर इव्हन नासाने पण हे प्रूव्ह केलं आहे की ओंकारनाद आहे या ब्रह्मांडामध्ये. जो सूर्याचा आवाज आहे त्याचा जेव्हा रेकॉर्डिंग केलं तर ओंकारनाद आहे. तर सगळ्यात मोठा जो आहे तो ओंकारनाद आहे. आणि परमेश्वराची जी निर्मिती आहे तीच ओंकारनाद, म्हणजे ओंकार हाच परमेश्वर आहे. तसं बघा, नाद ब्रह्म ज्याला आपण म्हणतो. तर आपल्या कुठल्याही मंत्रांमध्ये ना, आपल्या हिंदू लोकांच्या ओंकार नादापासूनच सुरुवात होते मंत्राची. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता जर का आपण एखाद्या ग्रहाचा मंत्र जर म्हणणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी ओंकारापासूनच असते. त्याच्याबरोबर आपण काही दुसरे नाद त्याच्यात ॲड करत असतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याप्रमाणे फरक पडत असतो. की
व्हायब्रेशन्स बदलणं. मग खूप जण असं विचारतात की सर किती दिवस हा मंत्र करायचा. तर पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीला चिकाटी लागते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये श्रद्धा लागते. जसं की आपण जर का मेडिकल सायन्समधलं उदाहरण घेतलं की एखाद्या डॉक्टरकडे गेलं तर ते म्हणतात की ह्या डॉक्टरच्या हाताला गुण आहे, त्या डॉक्टरच्या हाताला गुण नाही. औषधं दोघंही सारखीच देत असतात, परंतु तुमचा विश्वास असतो म्हणून एका डॉक्टरने दिलेलं औषध Placebo. तुम्हाला त्याला प्लॅसेबो म्हणतात. यस. त्याप्रमाणे ना तुम्ही मंत्रात जेव्हा विश्वास ठेवून तुम्ही करता ना तेव्हा त्याचे इफेक्ट चांगले येतात. पण मग तुम्ही मंत्र, आता मंत्रांबद्दल बोलताय म्हणून, की मग तुम्ही असं एखादं स्पेसिफिक असं काय असेल की जॉब हवा म्हणून मंत्र, किंवा करिअरमध्ये स्टॅबिलिटी असे देता का? हां, ॲक्च्युली कसं आहे, जॉब, करिअरमध्ये स्टॅबिलिटी, पैशाचे प्रॉब्लेम्स, बिझनेसचे प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये बेसिकली कोण आडवं येतं, तर जो पैसा देणारा ग्रह आहे. हम्म. मग त्याच्या रिलेशनमध्ये आपण ग्रहाचे कुठला मंत्र देता तुम्ही? जसं शुक्राचं आहे. एखाद दोन मला सांगा मंत्राची उदाहरण. शुक्राचं जर मंत्र म्हटलं तर त्याच्यामध्ये बेसिकली ओम द्राम द्रीम द्रौसा शुक्राय नमः. ह्या कशासाठी? हा जो आहे तो शुक्र ग्रहासाठी आहे. किंवा ओम शिवम शुक्राय नमः. त्याच्याबरोबर लक्ष्मी मातेचा मंत्र आहे. त्याच्यात अनेक मंत्र असतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला चूज करून द्यावं लागतं की कुठला मंत्र द्यायचा आहे, आणि मग त्याची किती इंटेन्सिटी त्याला करायचं आहे, कसं करायचं हे आपल्याला गाईड करावं लागतं. म्हणजे आपलं घेतलं आणि केलं नाही, त्याचं टायमिंग असतं, त्याच्या वेळेला काही नियम असतात त्याचे, ते सगळे फॉलो करावं लागतं. ते केलं तर मग त्या मंत्रांचा फरक चांगला हो, पडतो. बरोबर आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.